तर वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कोकणातल्या पार्ट 2मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता वाजलेले आहेत 5. आम्ही चाललो आहे केशवराज. ओके, तर तिकडे गायमुखातून पाणी वगैरे निघतं असं काहीतरी आहे. तर जाऊ तेव्हाच कळेल नक्की काय आहे ते. ठीक आहे, तर मला पण नाही माहिती आहे. ठीक आहे, आमचं काहीतरी 7ची बस आहे इकडून आणि तिकडून आम्ही डायरेक्ट रिक्षा केले. तर लेट्स गो, बघूया. आम्ही डायरेक्ट तयारी करूनच भेटतो. बाय बाय. चलो गाईस, तर वी आर रेडी. सिम्पलच तयारी केले, फक्त ह्याच सजल्यात. हिने स्वतः मेकअप केलं. तर ठीक आहे, निघतो आम्ही कारण की 7ची बस आहे. गाईस, तर बस स्टॉपवर आलो आहे आणि 7ची बस आहे पण आम्ही अर्धा तास लवकरच आलो आहे. येईल वाटतं 7 वाजेपर्यंत. नाही चालली तर मग रिक्षा आहे हमारी. केस बघा माझे. तर आम्ही आता पोचलो आहे दापोलीमध्ये आणि आता नाश्ता वगैरे करतो आणि मग काका येतील, मग डायरेक्ट निघू. तर काका आले तर आम्ही रिक्षा में बैठे आहे. आता डायरेक्टली जाणार. आता मी चंडिका बोलणार होती. आता डायरेक्ट आम्ही चाललो केशवराज. पक्केच घुमतोय, फिरायला आलोय तर फिरणारच आहेत ना गाईज. ठीक आहे, फायनली आम्ही पोचलो आहे. आता इथून आय थिंक अर्धा तासावर आहे वर. जर फास्ट चढलो तर मग 15 मिनिट. बाई ती कुत्रे स्वामी स्वामी वाचवा. गाईज, हा कुत्रा पण आमच्याच बरोबर आहे. एक तर जाऊ दे. जाऊ दे. सुपारी की बाग अक्कच भरले. सुपारी सुपारी सुपारी. गाईज कन्फ्यूज. इथून जायचं की इथून. कुत्रा आमच्या बरोबर येतोय, रस्ता दाखवत. अरे हा चलचा बरोबर आहे. अरे तिकडे बरोबर हे टाकले नाही का झाड म्हणून. हे काय श्रीकेशवराज? येस, आय थिंक. बघा गाईज, दत्त महाराज आलेत आमच्या बरोबर आणि तेच रस्ता दाखवतात माहिती आहे का. आम्ही नाही तिकडे विसरलोच असतो. जराशे स्टेप सोडूनच दमलोय बाई. अजून खूप गाठायचे. वाटत नाही अर्ध्या तासात पोचू. काय बोलतो आपण असं. फायनली गाईज पोचलोय. 2 मिनिटावरच आहे. 2 मिनिटं? 2 मिनिटावरच आहे. काय नाही, खोटं बोलली होती. म्हणजे अर्धा तास लागला चालायला. आता आम्ही जिथे आलो आहे तिकडून 2 मिनिटावरच आहे बहुतेक, गॅरंटी नाही. हां, आणि मध्ये जर व्हिडिओ काढून दिला तर काढू, नाही तर मग नाही. फायनली गाईस पोचलो मंदिराला. चलो, विष्णूचे जागृत देवस्थान. तिथंच काढायचं गाईज, एवढा पण सेन्स आहे बाई, वाकूनच जाणार. एवढीशी जागा आहे. जाताना बोललेली गाईच्या मुखातून पाणी येतो. ए पल रे. पिण्याचं पाणी आहे. गाईस, तिथून पाणी डायरेक्टली गाईच्या मुखातून येतं. चलो, तर सवारी निघाले घरी. आणि तिकडे देवाचा फोटो माहिती आहे का, म्हणजे काढायला गेलेले पण येतच नव्हता. काय माहिती कसा दिसते का मी, काळोख असं. काढत होते पण येतच नव्हता. असो, चाललो आता घरी. काकाला बोलवायला लागेल परत. चला बाय. हॅलो. चलो काही, तर आम्ही क्षणभर विश्रांती घेतली आता आणि आंब्याचं पण येते. जाम थकलो यार, जाम गरम होते आणि अशी उकळतोय ना मध्येतून. जाम भारी.
असो. तोंड काला पडलं. असो गावा ठिकाणी आलं हे विसरूनच जायला लागते की आपण गोरे होतो आधी. थंड थंड छास बोलते पिऊ. आम्ही इथे खायला आलोय. आपल्याकडे जी डिश 30 रुपयामध्ये भेटते तिकडे 60 रुपयाला विकतात. जाऊ दे आता काय करू नाही शकत. आता घरी जाऊन डायरेक्ट घालूया. चलो फायनली घरी पोचलो गाईस. आता आम्हाला फ्रेश होते हे आणि झोपते. हाय कोमल. बाय. ही चिकू आहे हा. जे आमच्या आवाज मायरा मायरा. बापू इग्नोर. साफ साफ इग्नोर. तुम्ही गेले एकटे फिरायला, मला नाही घेऊन गेले. तर आता भेटूया डायरेक्ट चहा पिताना. आता मी ट्युशन झोपणार. तो गाइज आज खाने में क्या है मामा. आज स्पेशल भाजी. ते पण आई स्पेशल. आप भी आओ खाने को, दूसरों को भी लेके आओ. लेकिन तब तक खत्म हो जाएगी. आता आई बनवायला जाईल तेवढ्यात आम्ही चाललो नेटवर्कवर. डायरेक्ट झाल्यावरच दाखवू. ठीक आहे आई. अरे 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 व्हिडिओ तर काही आजचा कोकणातला 6वा दिवस आणि इथे केस उकळत. आज गावची पूजा आहे. समोर राधाकृष्णाचं मंदिर आणि आता मी चाललो आहे आरतीसाठी. थोडीशी गडबड चालू आहे म्हणजे आरती चालू होईल आता. सो बाय. आरतीच्या नंतर भेटू. तर गाईज आरती वगैरे करून आम्ही आता आलोय वर. जेवायला परत खालीच जायचे. यांच्या परत नटापटा चालू झाल्या. आमच्या नाही. काय गेलाय माझं. इकडची लाईट पण गेले बाई. नुसतं असं गरम झालंय ना काय. थांब ना 2 मिनिटं. चालेल चला बाय. चलो खाईस. तर सवारी चालले धावजीच्या मंदिरामध्ये, जे इकडचं जागृत देवस्थान आहे. आणि आम्हाला काय फिरायलाच पाहिजे. तिकडे पूजा चालू आहे. आता गेम्स वगैरे चालू आहेत. आम्ही गेलोच नाही कारण की झोपलेलो आणि त्याच्यानंतर मग बोलत वगैरे बसलो. मग टाईमपास झाला. तर डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा डान्स चालू होतील तेव्हाच जाऊ. डायरेक्ट आता भेटूया मंदिरामध्ये. चलो गाईज फायनली 15-20 मिनटं चालून आम्ही पोचलो धावजींच्या मंदिरामध्ये. म्हणजे आता चालायचं अजून वर चढायचे. तर गाईस तुम्ही मंदिर बघितलंच असेल. खूप भारी आहे. खूप म्हणजे खूप. आता हम लोग इधर बैठते थोडा उशीर कारण की खूप गरम होते.
तर हाय गाईज. तर गाईज घरच्या रस्त्याला निघालो आणि आमच्या अंगावर कुत्रे. आम्हाला एका काकाने सोडलं आता, म्हणजे अंगावर तर नव्हते आले पण भुंकत होते. जाऊ दे, भेटूया आपण नंतर घरी गेल्यावर. चलो गाईज, तर आमचा टाइमपास चालू आहे जसा रोज चालतो. इथेच नेटवर्क भेटतं म्हणून इथेच येतो आणि प्लस त्याच्याबरोबर भजन चालू आहे मंदिरामध्ये. आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात आरतीसाठी. तुझ्यासाठी प्रार्थना आणि तुझा आशीर्वाद सदा असू दे. जो पण सादर करते कलाकार आहेत, त्यांची कला जी काय त्यांनी प्रॅक्टिस केली, जी काय त्यांची कला आहे, जे डान्स आहे, जो शो आहे, तो व्यवस्थितरित्या पार. यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करायची. पर कुड़ियां देना बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां देना बहुत स्वीट है. ढोंगी सा ये बड़ा डीट है, वायरल हो गया ये ट्वीट पर. फूल फूल करने में कूल तू बड़ी तेज गिटारी है. शगन तेरी की लगन तेरी की. तर गाईज रात्रीचे 2:23 झाले. उलटा दिसेल, तुम्ही सीधा करून घ्या. तर आत्ता प्रोग्राम सर्व अजून संपलाय नाही, आम्ही अर्धवट सोडून आलो आहे कारण की उद्या जायचं आहे फिरायला बाहेर, त्याच्यामुळे. तर झोपाची तयारी चालू आहे. पाठीचा कणा मोडलाय साप. जाऊ दे, भेटूया उद्या. चलो गाईज, तर आजचा कोकणातला 7वा दिवस आणि आम्ही चाललो आहे हिंडायला. कुठे विचारू नका, कारण की आम्ही पुढे आले दापोईमध्ये. थोडीशी शॉपिंग करायची आहे, थोडीशीच आहे पण टाईम खूप लागेल. संध्याकाळ होईल. हां, कारण की शोधायचं आहे, आम्हाला माहिती नाही आहे, फक्त चाललो आहे तिघीजणी. तिकडे बघू, भेटलं तर ती भेटेल म्हणजे तसं. तिथे पोहोचायला पण 1 तास लागेल आपल्याला. आता 9ची बस आहे, ती बस किती वाजता येईल याचा पत्ता नाही आहे. 9चे 9:30 होतील, 10 वाजतील, 10:30 वाजतील, तरी आम्ही इथेच आहोत. असो, तर भेटूया डायरेक्ट दापोईमध्ये. चलो गाईस, तर पोचलो आहे दापोईला आणि आत्ता खाऊन पिऊन ह्या हॉटेलमध्येच गेलेलो. खाऊन पिऊन चाललो आहे आता शोधत. सो जाम शोधायला लागेल बाई, आम्हाला काय माहितीच नाही इकडचं. चलो गाईस, शॉपिंग झाले. तुमचं काय? गरम होते, जाम गरम होते बाई. हां, चला मग आपण जाऊया आता आमरस प्यायला. एवढं गरम, त्यामध्ये शी बाबा. चलो गाइज, आमरस प्योर जीते रहो. प्योर जिओ. काकाकडचा फेमस आमरस आहे, जाम भारी लागतो. ठीक आहे, चला आता खाऊन पिऊन बसले बसची वाट बघत. अर्धा तास झालाय जास्त, काय माहिती कधी येईल. तर गाईज खूप स्ट्रगल करून आम्हाला ही सीट भेटले, ती पण ह्यांच्या ग्रुप.
ब्लॉग देख रहे ब्लॉग. यो 10 वेळा बघितलं तरी चैन नाही पडते. असो, भेटूया आता डायरेक्ट उद्या आम्ही निघणार आहोत. 9ची बस आहे. रात्री सकाळचा व्हिडिओ निघाला तर निघाला. जाणार आहेत ना वाटतं आपण करवंदाला सकाळी. हां, आणि दुसऱ्या साईडला जाणार आहोत. जिथे आम्ही गेल्या वेळेस गेलेलो तिथे नाही, दुसऱ्या साईडला. ते आता मला पण नाही माहीत कुठे. बाबा घेऊन जाणार आहेत. चला बाय करा लास्ट बाय. उद्या भेटू डायरेक्ट. मागे कोण राहते वगैरे 2 लाईट जाते. 2 वेळा असं अपडाऊन झालं. तिसऱ्यांदा काय झालं, असं खाली गेली ती लोक आणि वरती एकच लाईट आली. सो गाईज, आजचा आहे कोकणातला 8वा दिवस आणि शेवटचा. ठीक आहे, तर आज आमची 9 वाजता बस आहे रात्री. आम्ही 6 वाजता निघणार आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आंब्यांना. बाकी बाबा बोलतील. करवंद आहे, ते कोकमा आहेत, इकडे झाडे आहेत. बाबा कुठे चाललोय? आम्ही आता आंबे काढायला जातलोय खाली करवंद बघायला. गावचे कोकणातले. ते जाऊ दे, कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. नाही कालचा तो आम्ही रात्री बसलेलो ना वर, तर ते भूतांच्या गोष्टी चालू होत्या. ठीक आहे, आणि आम्ही वरच झोपणार होतो त्या खुल्या आसमानमध्ये. झोपलेलो पण फाटली 1 वाजता. कारण की आवाज येत होते विचित्र. त्याच्यामुळे आम्ही उठून खाली आलो आणि मग हॉलमध्ये झोपलो. आणि ते 2 जण वरच झोपले. त्यांना माहीतच नाही आम्ही कधी उठलो आणि कधी. सकाळी उठून ते लोक आम्हाला शोधत होते, गेले कुठे. फक्त 2च बॉईज वर होते, बाकी सगळे गर्ल्स खाली. स्ट्रॉंग आहेत ना ते लोक, तेव्हा ते वर राहिले. स्ट्रॉंग नाही, त्यांना उठवलेलं उठले नाहीत ती लोक. ॲक्च्युली त्यांची पण फाटत होती झोपायला. होते ते. जाऊ दे, आजचा शेवटचा दिवस आहे. घरी जावं असं वाटत नाही आहे. इकडचं बाकी ऊन सोडून ना बाकी सर्व छान आहे. मीन्स खूप भारी. हे बघा असो. आंबे छोटे छोटे पिकलेले. आता आम्ही काढते इथून हां, वडून पिकलेला थांबा आपण आंबा. बघू. हे बघ, काढता यायचा. हे बघ काढते. हे पकडा, पिकला पडलाय. पडला गावावर बघू नको. कुठे पडला? तो बघ. ये पिकलेला पडलाय. बोला. आता आम्ही आंबे खाली चाललो 3 टिट्यावरून. 6 माणसं आहोत. 6 माणसं आहेत. 6 आंबे काढायचे आले. हे इथे मोठे मोठे आंबे आहेत. बोला. खाली उतरणार आता इथे खाली झाडं आहेत, काजू आहेत. आपटणार नाही ना? नाही, खूप वेळा जाऊन आले मी तिकडे. आपल्याला हार कमी काय. हां, जी झाडं होती, खाली शेती होती आमची शेती काय? होती. आता सगळी वेट, झाडं अरे बघ किती भारी आहे. डिझाईन भारी आहे ना, खाली बघा. मस्त ना. भेंडी डांबर लागला टपलेला. चल गाईस, सागाची झाडं कोणाला पाहिजे असेल तर या इकडे. सागाची झाडं. सागाची झाडं महाग देतात. हम्म. तिरकाम होतो. मोठे मोठे ही सागाची झाडं आहेत. हां. ही दिसतात ना किती लांब लांब. हम्म. मग जास्त असते. 3000 एक झाड. तर आपण याचा बिझनेस करूया. तेच करायला लागेल. बेरोजगारी मिटूया. इथेच सेटल व्हायला लागेल. हे करवंद गोड असतात. ही छोटीवाली आहेत ना करवंद. हम्म. करवंद त्या व्हिडिओमध्ये दाखवलंय फर्स्ट. हा पिकलेला आंबा आहे. हा काढतोय आम्ही. हे पकाडे काढू. हां, पोपट.
पोपट. चलो ये एक भेट्या. एक भेटते हैं और हम लेके जाते हैं. अरे वाह तयार आहे वा, वा, खायला वा, लय आंबा असतो कडक असतो पण ना मस्त असतो हाँ पण गोड असतो. सब लोग आओ खाने. आओ और एक है झाडावर निळ्या कलरचा टी शर्ट घालून माकड चढलेला आहे. गाइस कोकम की बारिश हो रही है. मेन मेन बनवतात ते बघायचं. ए डोक्यात आपटे लागला इच्छा. तरी मी तुला बोलली चल ना ते मी आता त्यांनी सगळं करून झालं नव्हती. हा बोलो. हे कोकम आहे याच्यातून बी येते खाली लासा पेटलंगाची लाल हा हे इथले खाऊ शकतो आपण. ते खाल्ल्यावर मग हे खट्टा सरबत लागते. साठी ठेवायचं असते ना. त्याला सरबत बनवायचं असतं हा कोकम सरबत ह्याच्याने बनते हे बी मिठी लागते. आणि तो काला कोकम वेगळा असतो का? काला हा काय सुकल्यावर असा तयार होतो तो. ऐसा आहे. हे वर कोकम दाखवली असो चला आता आम्ही कोकम उचलत आहोत. पक्के आहेत. चलो गाईस तर भरपूर असे कोकम काढून आम्ही आता चाललोय घरी. नाही ना कुठं आलोय? मस्ती करतात काय नाही जाऊ दे मला. चांगला काहीतरी चावला आहे. कोकमीच्या डोक्यावर लँडिंग झाले कोकमची 3-4 वेळा. आणि प्लस त्याच्यामध्ये काटे बिटे टोचून पूर्ण. असो घरी जाताना तू आता इकडची आठवण घेऊन चाललेस. गाईज आमचा आंघोळ करून काही फायदा नाही झालाय. जी करणार नव्हतो ह्या मॅडम मुले करायला लागली. काय नाही परत करू एकदा. बहुत पाणी आहे. पाणीच पाणी आहे अंगावरच. काय बाबा. कोकम आहे गावचे कोकम 10चे 5. 10चे 5 नाही महंगा आहे वो. मग काय. हे जंगलातून आम्ही आलवलंय आता. ही पूर्ण गावची आहे. कोकण जर हिच्यासाठी कोणता पोरगा कोकण. भेटला तर नाही हिला आता आम्ही यवतमाळचे. मला यवतमाळ नो आम्ही इकडचा कोकणचाच पोरगा बघणार आहे तिला. नको मला यवतमाळचाच. तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता कमेंटद्वारे. हा बाई वाट लावणार. पोरगी लाजली. कोणाला पसंत असेल बघा किती काम करते. तर सांगा. हिचं नाव कोमल आहे जाधव. इथे देखो काठी घेऊन घरको खाऊ ठीक आहे. कडे चालले. चला मग भेटूया नंतर. बाई. तर गाईज फायनली आम्ही आता घरी निघतोय 5 मिनिटामध्ये. म्हणजे 6 वाजता काका येतील. मग आम्ही निघू घरी जायला. अजिबात मूड नाही आहे निघायचा. काय काय नाही मूड आहे. हां तेच. पण काही नाही करू शकत. बाई आम्ही हिला खूप मिस करू यार. बाबू बाय. दिसत नसेल काळू काय. गेली तर मामी. अरे मामी मामी काय ते 2 शब्द बोल आमच्याबद्दल. बोला ना. इग्नोर. मामी आमची खूप लाजते काहीच त्याच्यामुळे काही बोलत नाही. पण मगाशी ती बोलून चुकली की म्हणून मी तुम्हाला खूप मिस करेन. असं आम्ही पण मिस करू यार माहिती का. असं तर आता निघू गाइस. तुम लोग को बंदर देखना है. जवळ नहीं जाऊंगी लांबूनच दिखाऊंगी. मी ना तिकडे येतील ते आता. चलो गाइस तर फायनली बस स्टॉपकडे पोचलोय. म्हणजे इथेच थांबतो असं. माणसं बघा हे बघा. अजून आम्हाला खूप टाईम आहे. 9ची बस आहे. आम्ही लवकरच पोचलो आहे कारण की थोडं काम होतं त्यामुळे.
जाऊ दे, भेटूया बस आल्यावर. काहीच कसं असतं माहिती का, कुठेही गेलो आणि स्वामी दिसले नाही असं कधी होतच नाही. आता माझ्या समोरच एकदम गाडी आली. बोला श्री स्वामी समर्थ. एवढं भारी वाटतं ना बाई. कुठल्या चमा आम्ही आले होते 2 मोठ्या बॉटल पाण्याच्या खायला घ्यायला. 120 आणि एक छोटी बॉटल आणि एक मोठी. 2 मोठ्या. 2 मोठे. माझं काहीतरी विचित्रच असतं. माझं काहीतरी वेगळंच आहे. काय करताय? फोटो काढताय? चलो गाईज, फायनली आमची बस आली अँड वी आर रेडी. हिचं तोंड बघ. ठीक आहे. सो गाईज, आमची बस आले, म्हणजे मगाशीच दाखवले आले. असं चढलो पण मजा येत आहे. येस बस जास्त जाऊ दे. आता आम्ही झोपणार, कारण की खाऊन बिऊन आता झोपायचं आणि सकाळी उठायचं. 5:30 वाजता पोचवायचं. 5:30-6पर्यंत काश्मीरा. नाही, मध्ये आईस्क्रीम खायचं. हां, मध्ये कुठेतरी उतरणार आहे. ती ट्रिपल बारवाली आईस्क्रीम एकदम भारी लागते. ते जाऊ दे. काहीच आमच्याकडे भूताला वाटतं. आपोआप वर जाते. कुछ नाही करू सकते. जाने दो. चलो गाईज, तर फायनल आम्ही काश्मीराला पोचलो आहे. आता इकडून रिक्षा करून आम्ही जाणार भाईंदर ईस्टला आणि तिकडून डायरेक्ट नानीच्या घरी आणि तिथून जाणार आम्ही आमच्या घरी. खूप वैताग आला यार. असं वाटते की तिकडे होतो ना ते बरं होतं, माहिती आहे का. जाऊ दे, परत जाऊ. आणि आता